नमस्कार मंडळी, मी रेशम ठाकूर आपले स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आलेलो आहोत त्रिमंदिर ठाणे बालकुम येथे. तर आता आपण पुढे एक्सप्लोर करूया. बघा आता आपण एंट्री करतोय. लेफ्ट साईडला इथे चप्पल स्टँड आहे. इथं चप्पल स्टँड आहे. इथं चप्पल काढून आपण वरती जाऊ शकतो. तर ठाण्यातील बालकुमपाडा साकेत मार्गावर असलेले हे त्रिमंदिर मुंबई परिसरातील सर्वात मोठे आणि अनोखे अंतरधर्मीय मंदिर आहे. हे एक भव्य आध्यात्मिक केंद्र असून इथे भगवान महावीर, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची मंदिरे एकाच छताखाली आहेत. हे मंदिर सर्व धर्माप्रती आदर आणि शांततेचा संदेश देते. तर आपल्या समोर आता श्री पद्मावती देवी यांचे मंदिर आहे. तर इथून उजवीकडे गेल्यास आपल्याला श्री अंबाभवानी माताजी यांचं मंदिर बघण्यास मिळतो. हे त्रिमंदिर आध्यात्मिक तटस्थतेचे एक निपक्षपाती प्रतीक आहे, जिथे सर्व धर्म एकाच पवित्र छताखाली परस्पर आदराने एकत्र राहतात. तर आपण आता श्री साईबाबा यांच्या मंदिराकडे आलेलो आहोत. एंट्रन्स गेटमधून आपण एंट्री केल्या मस्त एक भव्य दिव्य मूर्ती आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि त्याच्याच लेफ्ट साईडला अजून पार्श्वनाथ भगवान, श्री महावीर भगवान आणि चंद्रायन यक्षदेव यांची पण मंदिरे आहेत. आणि याच्याच उजव्या बाजूला गेलं तर श्री अजितनाथ भगवान, श्री ऋषभदेव भगवान आणि श्री पांचागुली अक्षिणी देवीची पण मंदिरे आहेत तिथे. बघा मित्रांनो, श्री पार्वती देवी आणि श्री शिवलिंग ठेवलेले आहे. आणि तुम्हाला याची डिटेल बघायची आहे का? तर हे बघा मित्रांनो, कायम याच्यातून एक थेंब पाणी टपकत असते आणि ते शिवलिंगावर पडत असते. ही खरी रुद्राक्षाची माळा आणि मागे आपल्या श्री पार्वती देवी आहे. या मंदिरात बारीक कोरीवकाम असलेल्या संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला ठाणे स्टेशनला उतरावे लागेल व ठाणे स्टेशनवरून TMT बस पकडून बस नंबर 2 नंबर AC 46 113 किंवा शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट रिक्षा करून किंवा प्रायव्हेट व्हेकल करून सुद्धा तुम्ही येऊ शकता. इथे फ्री पार्किंगची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. बालकुमला तर इथून आता आपण जात आहोत आता. तर आता याची पुढची जर्नी आपण आता
तर आपण पुढे जाऊन येतो. आता बाईक्ससाठी जागा अवेलेबल आहे, पण ती रस्त्याच्या साईडला आहे आणि कार्ससाठी पार्किंग थोडी मुश्किल आहे, जागा शोधावी लागेल. आपण आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलच्या इथं. तर इथे थोडे पार्किंगचे इश्यू आहेत. जर तुम्हाला गाडी पार्क करायची असेल तर तुम्ही लोकल रेसिडेन्सीच्या घरासमोर पार्क करू शकता. ते पर व्हेकल तुमच्याकडून 20 ते बाईकसाठी 20 रुपये, तर कारसाठी काही 30-40 रुपये घेतात. हा इस्कॉन टेम्पलचा मेन गेट आहे. तुम्ही इथून आतमध्ये प्रवेश करू शकता. इथे आल्या इथे एक चप्पल ठेवायचं, सगळे चप्पल स्टँड आहे इथे. याच्यावर तुम्ही चप्पल काढू शकता. इथे काय चप्पलचे वगैरे काही चार्जेस नाही आहेत. मध्ये खाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत, पाणीपुरी, स्वीट्स, समोसा वगैरे. इथं खाण्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत आणि इथं बसायला जागा. तर इथे त्यांनी नैसर्गिकरित्या झाडांच्या पाळांचा वगैरे वापर करून ते विविध प्राण्यांची पुतळे उभारलेली आहेत, जे उत्तम आहेत आणि वेल मेंटेन आहेत. तर इस्कॉन मंदिर परंपरागत शैली आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम आहे. इस्कॉन मंदिर पारंपरिक मंदिराच्या रचनेप्रमाणे बांधले जात नाहीत. येथे मंदिराला केवळ पूजास्थान म्हणून नव्हे तर समाज एकत्र येण्याचे ठिकाण म्हणून पाहिले जाते. हा भव्य प्रकल्प 32 एकर परिसरात पसरलेला आहे. या मंदिराच्या परिसरात पाण्याचे घटक व बागा असतात. मंदिरात दगडी कमानी, मोठे प्रवेशद्वार आणि शांततेने थांबण्यासाठी जागा असते. मंदिराच्या वरच्या भागात शिखर असते, जे मुख्य देवतेच्या उंच व वक्राकार रचलेले असते. इथे यायचे असल्यास तुम्हाला ठाणे स्टेशनला उतरून बाळकुम नाका येथे उतरावे लागेल. तर इथे येण्यासाठी तुम्हाला 83, 91, 93, 92 या TMT बसेस पकडून बाळकुम नाका येथे उतरावे लागेल व तिथून 5 ते 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सने तुम्ही येऊ शकता. तुम्ही प्रायव्हेट ऑटो रिक्षा, शेअरिंग रिक्षा किंवा प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. मंदिरातून खाली आल्यास इथं समोर पूजा थाली, अन्नदान सुद्धा आहे आणि बाजूला महाप्रसाद आहे. ते महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता.